नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24। महापालिकेला अतिक्रमणाची ती नोटीस रद्द करण्याची नामुष्की, नेहरू पुतळ्याची संरक्षक भिंत काढण्याच्या कारवाईला महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाची स्थगिती। सत्याचा विजय झाला, नागोरी मुस्लिम मिसगर जमात ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांच्या भावना। महापालिकेच्या वतीने शहराच्या लाल टाकी येथील नागोरी मुस्लिम मिसगर जमात ट्रस्टच्या मालकीचे सर्वे नंबर 119 मधील नेहरू पुतळ्याला असलेली संरक्षक भिंत काढून घेण्याच्या दिलेली नोटीस गुरुवारी दिनांक 6 मार्च रोजी रद्द करण्याची नामुष्की महापालिकेवर ओढावली। तर बुधवारी सदर संरक्षक भिंतीचे बांधकाम काढून घेण्यास आलेल्या महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाला महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या सदर कारवाई दिलेल्या स्थगितीच्या निर्णयाने माघारी फिरावे लागले होते। सदर प्रकरण महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाकडे सुनावणीला असून जो निर्णय येईल तो मान्य राहणार असल्याची माहिती ट्रस्टचे सचिव रेहान काझी यांनी दिली। यावेळी खजिनदार वाजिद खान, शैक्षणिक सचिव इनामुल्ला खान, विश्वस्त इफ्तेकार खान आदी लोक उपस्थित होते। माध्यमांशी बोलताना रेहान काझी म्हणाले की नेहरू पुतळ्याला असलेली 40 वर्षे पूर्वीची संरक्षक भिंत काही समाजकंटकांनी गैरउद्देशाने पाडली होती। सदरची तोफखाना पोलीस स्टेशनला तक्रार करून पाडण्यात आलेला भाग पुन्हा बांधण्यात आला होता। तर नुकतेच महापालिकेच्या वतीने नागोरी मुस्लिम मिसगर जमात ट्रस्टच्या मालकीचे सर्वे नंबर 119 मधील नेहरू पुतळ्याला असलेली संरक्षक भिंत काढून घेण्याची 3 मार्च रोजी नोटीस जारी करण्यात आली। ती नोटीस 4 मार्चला प्राप्त झाली। त्यामध्ये संरक्षक भिंतीचे अतिक्रमण दाखवून ते बांधकाम 24 तासात काढून घेण्याचे आदेश देण्यात आले होते। या संदर्भात तातडीने महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग मुंबई अध्यक्ष पॅरेजिया खान, एजाज खान व तेथील कर्मचारी यांना संपर्क करून व मेलद्वारे सादर करण्यात आले होते व सदर प्रकरणाची तक्रार दाखल करण्यात आली होती। शासकीय यंत्रणेचा गैरवापर करून अन्यायकारक पद्धतीने महापालिका कारवाई करत असल्याचे आयोगाच्या निदर्शनास आणून देण्यात आले। या प्रकरणी सखोल चौकशीची सुनावणी घेऊन अंतिम निर्णय मान्य राहणार असल्याचे ट्रस्टच्या वतीने स्पष्ट करण्यात आले। आयोगाने तातडीने याची दखल घेऊन भिंत पाडण्याच्या कारवाईला स्थगिती देऊन सुनावणीचे आदेश दिले। मनपा आयुक्तांनी 24 तासाचे अत्यंत कमी वेळ देऊन बुधवारी 5 मार्च दुपारी अतिक्रमण विरोधी पथकाचे आदित्य बल्लाळ व मनपाचे काही अधिकारी यांनी पोलिसांच्या फौजफाट्यासह जेसीबीद्वारे संरक्षक भिंत पाडण्यास आले होते। त्यांना आयोगाने कारवाईला स्थगिती दिल्याचे आदेश दाखवले। सुनावणी पूर्ण होईपर्यंत कारवाई करू नये अशी विनंती करून देखील मनपाचे अधिकारी ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते। या प्रकरणी तणाव वाढू नये यासाठी पोलीस उप अधीक्षक यांच्याशी देखील ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी संपर्क साधून परिस्थितीची जाणीव करून दिली। अशा परिस्थितीत आयुक्त फोन उचलण्यास तयार नव्हते। शेवटी आयोगाच्या अधिकाऱ्यांनी मनपाच्या अधिकाऱ्यांशी फोनवर बोलल्यानंतर काही वेळानंतर कारवाई न करता मनपाचा फौजफाटा निघून गेला। गुरुवारी सकाळी ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांना महापालिकेत बोलवण्यात आले होते। महापालिकेत ते गेले असता संदर्भित विषयावरून दिलेली नोटीस रद्द करून मागे घेण्यात येत असल्याचे लेखी त्यांना देण्यात आले असल्याने काझी यांनी यावेळी सांगितले। आयोगाच्या निर्णयाचा मान राखून महापालिकेने सत्य परिस्थिती जाणून घेऊन नोटीस रद्द केल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले। तर सत्याचा विजय झाल्याची ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी भावना व्यक्त करून यामध्ये सर्वात मोठा वाटा महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोगाचा असल्याचे स्पष्ट करून त्यांचे देखील यावेळी त्यांनी आभार मानण्यात आले। नागोरी मुस्लिम मिसगर जमात ट्रस्टच्या मालकीचे लाल टाकी येथील सर्वे नंबर 119 मधील नेहरू पुतळ्यालगत असलेली संरक्षण भिंत पाडण्याबाबत अहिल्यानगर येथील मनपाचे आयुक्त यांनी दिनांक 3 तारखेला आम्हाला एक नोटीस पाठवली। ती नोटीस मला दिनांक 4 तारखेला सायंकाळी 3:30-4च्या दरम्यान मिळाली। तर त्या नोटिसामध्ये त्यांनी बांधकाम संरक्षण भिंतीचे बांधकामाचे मोजमाप टाकले आणि ही जी संरक्षण भिंत तुम्ही बांधली ही बेकायदेशीर आहे, हे अधिकृत आहे, ती तात्काळ 24 तासाच्या आत ती काढून घ्यावी। माननीय आयुक्त यांनी एवढा मोठा मन करून 24 तासाची आम्हाला वेळ दिला। त्याबाबत मी तात्काळ आमच्या मुंबईचे महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष माननीय श्री पॅरेजिया खान साहेब व त्यांचे सहकारी एजाज खान साहेब व तिथले कर्मचारी यांना तात्काळ सदरची नोटीस मेल केली आणि त्यांना एक पत्र दिलं की मला साहेब हे अन्याय चालला आहे, ह्या एक शासकीय यंत्रणेचा, शासकीय अधिकाऱ्याचा गैरवापर करून, त्या यंत्रणेचा गैरवापर करून आमच्यावर होणारा अन्याय आहे। या अन्यायाबाबत आम्हाला न्याय द्यावा
अशी आम्ही त्यांना विनंती केली आणि या संपूर्ण प्रकरणाची आपल्याकडून सखोल चौकशी करून सुनावणी घ्यावी आणि सुनावणीच्या अंती निर्णय घ्यावा आणि जो काही निर्णय असेल तो आम्हाला मान्य असेल. कारण सदरची जागा जी आहे ही आमची स्वमालकीची आहे. त्याच्यावर असलेली संरक्षण भिंत हे गेल्या 40 वर्षापासून तिथं बांधलेली होती आहे. त्याचे काही समाजकंटक लोकांनी ती सदरची भिंत काही वेगळ्या उद्देशाने तिथं गांजा विक्री करता यावा किंवा अवैध धंदे चालू करता यावे या कारणास्तव ती भिंत तोडली. ती भिंत तोडल्यानंतर आणि आम्ही या सर्व प्रकरणाची पोलीस तक्रार तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली. तिथं असलेले PI साहेबांनी आम्हाला सांगितलं की जेवढं पाळलेलं आहे तुम्ही ते तात्काळ आपल्या स्तरावर ते दुरुस्त करून घ्या, कारण ज्याची मालकीची जागा आहे त्याचे संरक्षण करण्याची फंडामेंटल राईट त्यांना आहे. हेच आम्ही DYSPंना भेटलो, त्यांनाही सांगितलं. DYSP साहेबांना अमोल भारती साहेब होते, त्यांनाही सगळं संपूर्ण प्रकरणाची चौकशी केलेली होती आणि त्यांनी पण आम्हाला बांधण्यास सांगितलं. आम्ही त्यानुसार त्याची काय दुरुस्ती होती थोडीफार ती दुरुस्ती करून घेतली. पण पालिकेच्या आयुक्तांच्या काय मनामध्ये होतं मी कालही बोललो, मला माहीत नाही का ती असं करतायत. 24 तासाची एवढा मोठा मन करून दिलेली त्यांनी आम्हाला जे टाइम लिमिट आहे म्हणजे एवढ्या कमी वेळात मी तर पाहिली नाही अशी नोटीस आणि त्याची तरतूद आहे का त्याची प्रोव्हिजन्स नाही आहेत तसे किती वेळ द्यायचे. तरी काल मग संध्याकाळी 3:30-4च्या दरम्यान अतिक्रमण विभागाचे प्रमुख श्री आदित्य बल्लाळ साहेब तिथं आले. त्यांच्याबरोबर त्यांचा फौज फाटका होता. पोलीस बंदोबस्तही घेऊन आले होते. त्यांनी त्यांचे पोलीस बंदोबस्त आणला होता. बाकीचे मनपाचे अधिकारी वगैरे होते. या सगळे लोक आले. ज्यावेळेस आम्हाला कळलं आम्ही तिथं गेलो. मी त्यांना तिथं आयोगाने आणि आयोगाने कालच आम्हाला दुपारी पत्र पाठवलं की सदरची प्रकरणाची सुनावणी माननीय आयोग यांच्याकडे चालू आहे. सदर सुनावणी पूर्ण होईपर्यंत संरक्षण भिंत तोडण्याबाबत कारवाई करू नये असं स्पष्ट त्यांनी स्टेट केला आम्हाला. आणि त्याची कॉपी मी त्यांना दाखवत होतो पण ते ऐकण्याचे मनस्थित नव्हते किंवा किंबहुना त्यांच्यावर खूपच दबाव होता. असं आयुक्तांचा दबाव असेल किंवा यांचा असेल. त्यानंतर आम्ही त्यांना आयोगाचे ऑर्डरची कॉपी दाखवली. आम्ही त्यांना सांगितलं की मला साहेब असं आहे, माननीय आयोगाने ह्या संपूर्ण कारवाई स्थगिती दिलेली आहे आणि आयुक्त काय हे आयोगाचे वर नाही. ज्या पद्धतीने त्यांनी आयोगाच्या बाबतीत शब्द वापरले ते अत्यंत चुकीचे होते. याच्या आधी पण आयुक्तांनी ज्या पद्धतीने आयोगाविषयी बोलले ते अवमानकारकच होते. आम्ही याची 100% तिथं तक्रार केली. पण ठीक आहे, नंतर ते आयोग त्यांचे ते बल्लाळ साहेब होते ते आयुक्ताला फोन लावत होते. आयुक्त काही फोन घेत नव्हते. आम्ही फोन लावला, त्यांनी घेतला. मग आम्ही DYSPंना फोन लावला. आम्ही DYSPंचे कानावर घातला. म्हणलं सर असं आयोगाचा स्टे ऑर्डर आहे आणि हे स्टे ऑर्डरला जुमानत नाही. इथं मोठा जमाव जमला आहे. उद्या जर कधी या सगळ्या किरकोळ गोष्टीवरून काय वादविवाद निर्माण झाला, काही धोका निर्माण झाला, याची संपूर्ण जबाबदारी मनपाच्या अधिकाऱ्यांची राहील. यांनी जबाबदारी घ्यावी. मी सर्वांच्या समोर काल समक्ष आलेल्या आदेशाची प्रत त्यांना लेखी स्वरूपात दिली आणि त्याची पोच घेतली मी. आणि पोच घेतल्यानंतर मी ते सगळं तिथं दिले. पण त्याच्यानंतर मग त्यांचं काय कोणाशी चर्चा झाली, आयुक्ताशी चर्चा झाली. नंतर मग आयोगाने स्वतः तिथून फोनवर आम्ही फोन जोडून दिले. आयोगाने स्वतः फोनवर बोलले. मग त्याच्यानंतर ती कारवाई त्यांनी कालचे पुरते स्थगित केली आणि आम्हाला आज सकाळी तिथं बोलवलं. आज सकाळी गेलो आम्ही. तर आम्हाला त्यांनी आज एक पत्र दिलं. या पत्रानुसार विनापरवानगी अनधिकृत बांधकामाबाबत प्रभाग समिती समजा 3ची आम्हाला जी नोटीस होती त्या संदर्भ घेतला आणि त्या पत्र असं दिलं का उपरोक्त संदर्भीय विषयांवर कळविण्यात येते की आपण या प्रभागातील सर्वे नंबर 119 सिटी सर्वे नंबर 6998 अप्पू चौक नेहरू पुतळा लगत बांधण्यात आलेल्या कंपाऊंड वॉलच्या विनापरवानगी बांधकामाबाबत वरील संदर्भाने देण्यात आलेली नोटीस रद्द करून मागे घेण्यात येत आहे. तर अशा पद्धतीने आयुक्तांनी निर्णय घेतला, पालिकेने निर्णय घेतला. ठीक आहे, काही गैरसमज होत असतात. कामकाज करताना त्यांचे काही गैरसमज झाले असतील किंवा आमचेही झाले असतील. पण पालिकेने आत्ता जी निर्णय घेतला आणि आमच्या एक आयोगाच्या ऑर्डरला सन्मान देऊन आणि त्या सत्य परिस्थिती जाणून घेऊन ज्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की ही भिंत काही नवीन बांधलेली नाही, ही भिंत जुनीच आहे, अशा पद्धतीने आणि केलेले जे नोटीस दिली
त्यांनी ती रद्द केली, त्याबद्दल मी आयुक्तांचा, महानगरपालिकेचा किंवा त्या यंत्रणेचा खरंच आभारी आहे. एक सत्याचा विजय झाला असं मला वाटतंय आणि या विजयामध्ये सगळ्यात मोठा वाटा हा आमच्या अल्पसंख्याक महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग, त्याचे चेअरमन, त्याचे तिथले सहकारी या सगळ्यांचा आहे. मी आमच्या नागोरी मुस्लिम ईदगाह जमात ट्रस्टच्या सर्व सभासद, आमचे सर्व जमातचे लोक यांच्या वतीने माननीय अध्यक्ष माननीय श्री प्यारे जिया खान साहेब व त्यांचे सहकारी एजाज खान साहेब या सगळ्यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो.